नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या यूट्यूब चॅनेलमध्ये। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आता जी येणारी टीईटी एक्झाम आहे आपली 10 नोव्हेंबरला, म्हणजे त्या पेपरला वेळेचं नियोजन कसं करावं हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा, आता नुकतेच जे विद्यार्थी नवीन असतात त्यांना माहीत नसतं की बाबा पेपर कशा टाईपचा असतो किंवा आपण म्हणजे आपल्या वेळेचं नियोजन कसं करावं हे त्यांना लवकर कळत नाही। म्हणजे जरी पेपरला आपण गेलो असलो आणि जरी आपण पेपर लिहिला तर त्यातले काही प्रश्न आपण मिस आउट करतो। बघा, त्यातले आपले काही प्रश्न राहतात लिहायचे। जरी आपल्याला पेपर पूर्ण येत असला, आपल्याला उत्तरे जरी सगळी येत असली, तरी फक्त आपण वेळेचं नियोजन नसल्यामुळे आपला तो पेपर पूर्ण लिहून होत नाही। मग इतके दिवस आपण अभ्यास करून काहीही त्याचा उपयोग होत नाही। त्यामुळे बघा, नेमका पेपर कसा लिहावा, वेळेत कसा पूर्ण करावा हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। जर चॅनेलवर अजून नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला समजेल की आपण वेळेचं नियोजन कसं करायला पाहिजे आपल्या पेपरला। जर तुम्ही व्यवस्थित वेळ टायमिंगनुसार पेपर तुम्ही लिहिला तर तुमचा पेपर पूर्ण कव्हर होणार आहे, त्यामध्ये कोणताही प्रश्न तुमचा राहणार नाही लिहायचा। बघा, आता सर्वांनीच अभ्यास केला असेल, टीईटी एक्झाम आहे म्हटल्यानंतर सर्वांचा भरपूर अभ्यास झालेला असणार। तर बघा, आता फक्त काय आहे की आपला पेपर वेळेत लिहून व्हायला पाहिजे। एकूण टोटल 150 प्रश्न असतात 150 मार्काला, म्हणजेच एका मिनिटाला आपल्याला एक प्रश्न लिहायचा असतो। एका मिनिटाला एक प्रश्न आपला झालाच पाहिजे, तरच आपले हे पूर्ण 150 प्रश्न जे आहेत ते आपले पूर्ण कव्हर होणार आहेत। बघा, आता एकूण म्हणजे पेपर 1 असू दे किंवा पेपर 2 असू दे, सर्वांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त आहे। पेपर 1 असू दे किंवा पेपर 2 असू दे, वेळेचं नियोजन दोन्ही पेपरला आपण असंच केलं पाहिजे। त्यामध्ये टोटल आपल्याला 5 विषय आहेत आणि त्या 5 विषयांचं नियोजन आपण वेळेमध्ये व्यवस्थितच केलं पाहिजे, तरच आपला हा पेपर पूर्ण कव्हर होणार आहे। आता बघा, 150 प्रश्न 150 मार्काला असतात आणि तेवढाच टायमिंग आहे आपल्याला, एका मिनिटाला एक प्रश्न आपला झालाच पाहिजे। बघा, आता आपल्या हातात पेपर येतो, आपल्या हातामध्ये पेपर येतो, मग आल्या आपण काही लगेच पेपर लिहायला सुरुवात करत नाही। पहिली 10 मिनिटं तरी आपल्याला पेपर पूर्ण चाळावा लागतो की तो पेपर कसा आला आहे, त्यातले प्रश्न कसे आले आहेत, कोणत्या लेवलचे प्रश्न आलेले आहेत, आपण अभ्यास केलेला आहे त्यातले प्रश्न आलेले आहेत का, पूर्ण आपल्याला पेपर चाळावा लागतो। ते 10 मिनिटं आपल्याला पाहिजेत, म्हणजे पहिली 10 मिनिटं आपण सोडायची, कारण पूर्ण पेपर आपण पहिला चेक केला पाहिजे की बाबा म्हणजे मराठीचे प्रश्न काय आहेत, गणितचे काय आहेत, इंग्लिशचे काय आहेत, बालमानसशास्त्राचे काय आहेत, सामाजिक शास्त्र किंवा विज्ञानचे परिसर अभ्यासाचे प्रश्न काय आहेत, पेपर 1 किंवा 2 साठी सुद्धा पूर्ण आपण पेपर पहिला चेक केला पाहिजे। आणि मग आपल्या लक्षात येणार की बाबा हे सगळं आपण अभ्यास केलेला आहे, ही उत्तरे आपल्याला सगळी येतात आणि मग त्याप्रमाणे आपण पेपर फास्टमध्ये स्पीडमध्ये, सुरुवातीपासून आपल्याला स्पीड पाहिजे पेपरला। जर एखादं उत्तर तुम्हाला येत नसेल तर तिथंच तुम्ही गुरफटत बसायच नाही की बाबा हे उत्तर आता मला येत नाही आणि आता इथं आठवत तिथंच बसायच नाही तुम्ही। जर तुम्हाला येत नाही ना तो प्रश्न, तुम्ही तो प्रश्न तिथेच ठेवा आणि परत नंतर जेवढे तुम्ही प्रश्न सोडलेले आहेत, आता मराठीमध्ये तुम्हाला 2 प्रश्न आलेले नाही, तुम्ही ते तिथेच सोडा। तुम्ही पुढचा विषय पटकन घ्या, बालमानसशास्त्र असू दे, त्यातलेही तुम्हाला 2 प्रश्न कन्फ्यूज वाटतात, तुम्ही तेही प्रश्न तिथे सोडून टाका। लगेच तुम्ही तिथे तुम्हाला वाटतंय ना की बाबा ह्याचं उत्तर मला परफेक्ट माहित नाहीये, तर तुम्ही तिथेच आठवत बसू नका, त्यात तुम्ही टाइम वेस्ट करू नका, तुम्ही तो तिथे प्रश्न सोडून टाका। पुढचा पटकन विषय घ्या, इंग्लिश विषय घ्या, त्यातलेही तुम्हाला वाटतं असं प्रत्येक विषयाचे तुम्ही 2 प्रश्न जरी सोडले तरी काही हरकत नाही। शेवटला 10 मिनिटं तुम्ही तुमची ठेवा आणि शेवटच्या 10 मिनिटामध्ये तुमचे जे प्रश्न राहिलेले आहेत ते तुम्हाला जे योग्य उत्तरे वाटतात ती तुम्ही उत्तराला तुम्ही तिथे गोल तुम्ही रंगवू शकता। पण बघा, जर तुम्ही पहिली 10 मिनिटं सोडा, सर्व पेपर चेक करून घ्या आणि शेवटची 10 मिनिटं तुम्ही सोडा, तुमच्याकडे 130 मिनिटं उरतात। 150 मिनिटात तुमच्याकडे 130 मिनिटं उरतात। जर तुम्ही 20 मिनिटं सोडलीत, पहिली 10 शेवटची 10, 130 मिनिटात तुम्हाला 5 विषय लिहायचे आहेत। मग 130 मिनिटांमध्ये तुम्ही ठरवा की प्रत्येक विषयाला आपण किती वेटेज दिलं पाहिजे, त्याचं टाइम मॅनेजमेंट आपण कसं केलं पाहिजे। बघा, म्हणजे 130 मिनिटांमध्ये तुम्ही समजा की 25 मिनिटे तुम्ही एका विषयाला ठेवा, 25 मिनिटांमध्ये तुमचा एक विषय कव्हर झालाच पाहिजे। जर तुम्हाला त्या वर्गात एखादं घड्याळ वगैरे नसेल तर आपल्याला काय माहित नसतं, आपला नंबर या कॉलेजमध्ये पडला आहे, आपण काही वर्गात जाऊन, आता कॉलेज वगैरे शाळा बंद असतात, आपण वर्गात वगैरे जाऊन बघत नाही की घड्याळ आहे का बाबा टायमिंग बघायला। तुमच्याकडे एखादं हँडवॉच असेल, छोटंसं घड्याळ, हातात घालून जावा,
ते तुम्ही घड्याळ हातात घालून जावा. तिथे काय तुम्हाला कोणी म्हणणार नाही बाबा की घड्याळ कशासाठी आणले, काही म्हणणार नाही आपल्याला कोण. छोटं घड्याळ हातात घालून जावा आणि टायमिंग प्रमाणे पेपर लिहा. पहिला पेपर आपला 10:30ला आहे ना, 11पर्यंत आपला मराठी विषय झालाच पाहिजे. 11:30पर्यंत पुढचा विषय झालाच पाहिजे. त्यानंतर 12पर्यंत पुढचा विषय झालाच पाहिजे. 12:30पर्यंत पुढचा विषय झालाच पाहिजे. 1पर्यंत पूर्ण पेपर झालाच पाहिजे. असं तुम्ही तुम्ही व्यवस्थित पेपर लिहा. टायमिंग प्रमाणे पेपरला टायमिंग व्यवस्थित बघा. तिथे काय आपल्याला एका एका तासाला घंटा होते, आपल्याला टाइम व्यवस्थित कळतो. आपण त्या शिक्षकांना आपल्या वर्गात जे सुपरविजनला असतात त्यांना आपण त्यांना प्रत्येक वेळी विचारू शकतच नाही की मॅडम किती वाजले, सर किती वाजले. त्यामुळे आपल्याकडे एखादे हँडवॉच असेल तर तुम्ही ते घेऊन जावा. आपण टायमिंग बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही पेपर लिहा. 100% तुमचे 150 प्रश्न त्या टायमिंगमध्ये कव्हर होणार. असं नको व्हायला की बाबा सगळं येत असून आपला पेपर राहणार. जास्तीत जास्त आपण मराठी, इंग्लिश, बालमानसशास्त्र, परिसर अभ्यास हे आपण पटपट लिहू, पण तुम्हाला गणितला थोडा जास्त वेळ लागेल. तुम्ही गणितला 30 मिनिटे धरा. गणितला तुम्ही 30 मिनिटे धरा किंवा कारण गणितचा जो पेपर असतो तो तुम्हाला सोडवून लिहावा लागतो. काही काही प्रश्न आता सगळं ट्रिक नाही आपल्याला माहिती आहे, पण ती ट्रिक सुद्धा आपल्याला लिहायला तिथं थोडा वेळ लागतो. त्यामुळे तुम्ही हे जे बाकीचे जे विषय आहेत ते तुम्ही 25 मिनिटांमध्ये पटपट पटपट कव्हर करा. जर तुम्हाला फास्टमध्ये होत असेल 20 मिनिटांमध्ये कव्हर करा तुम्ही प्रत्येक विषय, तरी काही हरकत नाही. थोडं गणितला तुम्ही टायमिंग जास्त द्या, कारण तो पेपर आहे तो आपल्याला सोडवून लिहावा लागतो. जरी तुम्हाला येत असेल उत्तरं तर तुम्ही फास्टमध्ये लिहू शकता. कोणताही वेळ वाया घालवू नका अजिबात. गणितला आपला जास्त वेळ जाणार आहे, त्यामुळे पेपर म्हणजे परफेक्ट तुम्ही म्हणजे प्रश्न वाचा व्यवस्थित. कारण प्रश्न असे असतात की आपल्याला कन्फ्यूज करून टाकतात. त्यामुळे व्यवस्थित प्रश्न वाचून तुम्ही व्यवस्थित त्याची उत्तरे लिहा. बघा, जरी तुम्हाला 1-2 प्रश्न येत नसतील प्रत्येक विषयात तरी काही हरकत नाही, तुम्ही ते शेवटी लिहा. बघा, 150 पैकी आपण 90ला पास असतो. 150 पैकी आपण 90ला पास असतो. जरी बाकीची उत्तरे परफेक्ट असली आपली तरी 1-2 प्रश्न येत नसतील तर तिथेच गुरफटत न बसता तुम्ही पुढचा पेपर लिहायला घ्या. अशा प्रकारे तुम्ही वेळेचं नियोजन करा. 90+ तुम्हाला 100% मार्क पडणार. आणि कोणतंही तुम्ही प्रेशर डोक्यात टाकून जाऊ नका. काहीही तिथं घाबरून जायचं, गोंधळून जायचं काहीही काम नाही. जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी खूप उपयुक्त आहे हा व्हिडिओ. काहीही घाबरून जायचं काम नाहीये. एकदम आपलं डोकं एकदम व्यवस्थित शांत डोक्यानं आपण पेपर लिहायचा आहे. तर बघा, अशा प्रकारे तुम्हाला मी सांगितलेलं आहे की वेळेचं नियोजन कसं करावं. त्याप्रमाणे तुम्ही पेपर लिहा, ॲक्युरेट पेपर लिहा, उत्तम लिहा. तुम्ही सगळ्यांनी उत्तम अभ्यास केला असेलच, त्याप्रमाणे तुम्ही पेपर लिहा. तुम्हाला सर्वांना माझ्याकडून या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट सगळ्यांना. सर्वांना चांगले उत्तम मार्क्स मिळू देत. सर्व म्हणजे भावी शिक्षक, खरोखर भावी शिक्षक होण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून. मी सांगितल्याप्रमाणे असं बरोबर 1 मिनिटाला 1 प्रश्न तुमचा झालाच पाहिजे. याप्रमाणे तुम्ही पहिले 10 मिनिटं सोडा, शेवटचे 10 मिनिटं सोडा आणि प्रत्येक तुम्ही विषयाला 25-25 मिनिटं द्या. तुमचा मग पेपर बरोबर वेळेमध्ये टायमिंगमध्ये होणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पेपर व्यवस्थित लिहा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खरोखर खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू.